सगळ्या मतदार बंधू भगिनींना येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या सगळ्यांना ही दीपावली अतिशय समृद्ध आणि भरभराटीची जाव अशी या ठिकाणी अपेक्षा करतो। मी स्वतः शशिकांत हरिभाऊ जाधव, मेकॅनिकल इंजिनियर, गेल्या 40 वर्षापासून मी या नाशिक नगरीमध्ये काम करतोय। शुभम वॉटर पार्क, त्या ठिकाणी फ्लावर पार्क, जाधव कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, नागलीचे प्रॉडक्ट बनवणारी स्टारबाईट कंपनी, अशा अनेक वेगवेगळे व्यवसाय, त्यामध्ये महिंद्रा लॉजिस्टिक, असे अनेक व्यवसाय मी या ठिकाणी करतोय। आणि आपल्या समोरच गेल्या 15 वर्ष मी या सातूर प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून मी काम करतोय। आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना या पूर्ण परिसराचा एक इंजिनियर, एक व्यावसायिक उद्योजक असल्यामुळे या MIDCतल्या अनेक गोष्टी माझ्या डोळ्यापुढे येतात। आणि खऱ्या अर्थाने हे सगळं नाशिक कोणी नावारूपाला आणलं असेल तर तो कामगार वर्ग आहे, जो मालक वर्ग आहे, ज्यांनी फॅक्टरी टाकली, करोडोचं लोन घेतलंय आणि ह्या लोन मधून त्याने फॅक्टरी उभी करून लाखो तरुणांना या ठिकाणी काम दिलंय। आणि मग ह्या कामगारांच्या आणि याच्या व्यतिरिक्त जे स्थानिक शेतकरी वर्ग आहेत, जे काही ह्या मतदारसंघात 8-10 गावं आहेत, या गावच्या जमिनी त्यामध्ये गेल्यात। आणि मला वाटतं हे कॉम्बिनेशन आहे। एखादं शहर वाढवायचं असेल तर ह्या 3 घटकांची गरज असते। जागा देणारा असावा, पैसे इन्व्हेस्ट करणारा असावा आणि चांगलं काम करणारा कुशल कामगार असावा। आणि म्हणून हे नाशिकची ओळख आज महाराष्ट्रामध्ये 3 नंबरला GDPच्या हिशोबाने आलेली आहे। नागपूरला सुद्धा आपण या ठिकाणी हरवलेल्या ह्या वर्षाचा तुम्ही रेकॉर्ड बघू शकतात। तर या मतदारसंघातील अनेक लोकांच्या ज्या काही समस्या आहे, मग तो कष्ट करणारा वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, उद्योजक वर्ग असेल, यांच्या समस्यांची 100% जाण असलेला, आणि मला वाटतंय की आतापर्यंत झालेल्या आमदार खासदारांनी याकडे त्या अँगलने खऱ्या अर्थाने पाहिलं नाही। राजकीय पक्षांची वेगवेगळी त्या ठिकाणी आपण गणित पाहतो, फक्त भाषणच होतात, पण प्रत्यक्षात मात्र 15-20 दिवस लोकांना वेगवेगळ्या भूलथापांना बळी पाडून या ठिकाणी त्यांची मतं घेतली जातात। पण 5 वर्ष मात्र परत तो कामगार, तो शेतकरी, तो उद्योजक नाराजीच्या सुरात बोलायला लागतो। आणि म्हणून यावेळेला मी खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांकडे तिकीट मागत होतो, पण समहाऊ त्यांच्या ज्या प्रोसेस आहे त्या सगळ्या याच्यात त्यांना योग्य उमेदवार शोधणं कदाचित जमत नसेल। आणि म्हणून इथला जो कामगार वर्ग आहे त्यासाठी इथले महानगरपालिकेतील सुविधा देण्याचं जे काम आहे, हे सगळं पाहता इथल्या लोकांना जे हवंय ते मी देऊ शकतो त्याची पूर्ण जाण मला असल्यामुळे मी माझा उद्या सकाळी 11-11:30च्या दरम्यान त्या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरतोय। माझ्या बरोबर अनेक उद्योजक आहेत, अनेक कामगार आहेत, संघटना आहेत, या ठिकाणी बिल्डर लॉबी आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी पदाधिकारी आहेत आणि सामान्य कामगार सुद्धा आहेत। मग तो टपरी धारक असेल, उद्योजक, छोटे मोठे व्यवसाय करणार असेल, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील, हे सगळ्यांनी मला त्या ठिकाणी आग्रह केला की भाऊ आम्हाला एक वेगळा चेहरा पाहिजे, आमच्या भागाचा विकास करणारा चेहरा पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद घेऊन उद्या मी माझा फॉर्म भरतोय। आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो। जय हिंद। आपण निवडून आल्यानंतर मतदारांसाठी काय वेगवेगळे आपण हे राबवणार आहे? खरं तर याच्यामध्ये प्रत्येक वर्गाच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत। त्यामध्ये पहिला वर्ग जर माझ्या हिशोबाने असेल तर तुम्ही या सातूर मतदार पश्चिमची भौगोलिक परिस्थिती लक्षात घ्या। या मतदारसंघामध्ये 7-8 खेडे असलेला हा मतदारसंघ, नावाला फक्त नाशिक म्हणायचं, पण नाशिक शहरातल्या सुखसोयी या वार्डात मिळत नाही। आणि खऱ्या अर्थाने सगळं आर्थिक नाडी असलेली ही सातपूर अंबड MIDC, मला वाटतं महाराष्ट्रात याच्यापेक्षा चांगला मतदारसंघच नाहीये। कारण तिथे उत्पन्नाचा स्रोत आहे, तिथे काम करण्याला संधी आहे, तिथे अनेक जॉबवर करण्याला संधी आहे। आणि तो जो कामगार आहे त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करावं। अनेक कंपन्यांना त्यांचे खूप सारे आयटम असतात की ज्याच्यात क्लिनिंग आहे, फिटिंग आहे, असेंब्ली आहे, आणि हे घरगुती व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहणं गरजेचं आहे। आणि हेच व्यवसाय याच कामगारांच्या, जे स्किल्ड एम्प्लॉई, त्यांच्या घरच्यांना जर मिळाले, ज्या गरजू महिला, जे गरजू मुलं आहे, यांना जर ते ट्रेनिंग दिलं आणि त्यांना या शहरामध्ये, मी जर आमदार झालो, ऑलरेडी मी नगरसेवक असताना महानगरपालिकेत एकमेव महिला उद्योग भवन बनवलेलं आहे।
ते सुद्धा आपण जाऊन पाहू शकतात। आणि त्या महिला उद्योग भवन मध्ये इंडस्ट्री मधील पेनच्या असेंब्ली असतील, लगच्या असेंब्ली असतील किंवा वेगवेगळे प्रॉडक्ट बनवण्याचं असेल, तर हे सगळे कामं ऑलरेडी माझ्या प्रभागामध्ये 2-2.5 हजार महिला गेल्या 8-10 वर्षापासून करतायत। आणि मला वाटतं प्रत्येक माणसाला त्याला जो पगार मिळतो त्यापेक्षा जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल, तर त्याच्या पत्नीला, त्याच्या गरजू घरच्यांना, मुलांना यांना काम, हाताशी काम जर देता आलं आणि ते गॅरंटेड मिळू शकतं। आणि म्हणून माझी कल्पना आहे की ह्याच सातपूर अंबड MIDCतल्या व्यवसायातून मी असे 50-60 प्रॉडक्ट बाहेर काढून ठेवलेले की जे घरोघरी मला देता येतील आणि त्यांचं प्रॉपर मी बचत गटांच्या महिलांच्या माध्यमातून ते करू शकेल आणि 50,000 महिलांना घरात काम करता येईल अशी गॅरंटेड मी या ठिकाणी ग्वाही देतो। आणि याच्यासाठी आपण मला मदत करा, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आपण जर बघितलं भाऊ, सातपूर आणि अंबड सगळ्यात मोठी कंपन्याचा मोठा वर्ग आहे, या ठिकाणी कामगार वर्ग आहे। आपण या कामगाराच्या दृष्टिकोनातून अजून काय नवीन कंपन्या स्थापित होईल यासाठी काय प्रयत्न नाही, तुम्ही जो प्रश्न विचारला याच्यामध्ये एक पहिला मी प्रश्न घेतो। आज आपण बघितलं तर 4,500 कंपन्या या ठिकाणी रजिस्टर्ड आहे। DIC कडे आपण रेकॉर्ड बघू शकतात सातपूर आणि अंबड मध्ये। साधारणतः 3 लाख कामगार हे ESI च्या अंडर येतात। ESI म्हणजे त्यांच्या हक्काचं त्यांचं हेल्थ पॉलिसी येते आणि त्या ESI च्या माध्यमातून ज्या कामगाराला 10,000 पगार आहे त्याचे 400 रुपये तो कंपनी मालक ESI गव्हर्नमेंटला भरतो। ज्याला 15,000 पगार आहे त्याचे 600 रुपये भरतो। ज्याला 20,000 पगार आहे त्याचे 800 रुपये तो महिन्याला भरतो। तुम्ही नीट हिशोब लावा, ESI हॉस्पिटलला कधी चक्कर मारून या आणि जो कोणी ESI ला आतापर्यंत गेलाय त्याला तिथली परिस्थितीची माहिती विचारा। खूप हेळसांड होते। आपण दुसऱ्या बाजूला बघतो की एखादी 100 रुपयाची कुठली हेल्थ पॉलिसी जर घेतली तर त्याला 15 ते 20 लाख रुपयाची त्या ठिकाणी कॅशलेस सुविधा त्या ठिकाणी प्रत्येक हॉस्पिटलला मिळते आणि आई वडिलांनी तेही कव्हर होतात। मग आमचे 800 रुपये महिन्याला घेऊन तुम्ही आम्हाला काय सुविधा देताय? आणि हे काम आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचं, कारण हॉस्पिटल आणि त्याची संपूर्ण मॅनेजमेंट ही स्टेट गव्हर्नमेंटची अंडर आहे आणि पैसे कलेक्शन हे ESI डिपार्टमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातात। या 3 लाख लोकांचे जर आपण एक ढोबळ जर आकडे घेतले आणि एक ऍव्हरेज 500 रुपये जरी पकडले तरी साधारण 1 कोटी रुपये दर महिन्याला म्हणजे 12 कोटी रुपये हे तुमचे वार्षिक त्या ठिकाणी जातात। आणि नाही सॉरी 100 कोटी रुपये महिन्याला जातात आणि वर्षाला 120 कोटी रुपये जातात। मग 120 कोटी जर एखाद्या हॉस्पिटलचं उत्पन्न असेल तर ते अपोलो वगैरे, अशोका वगैरे या सगळ्या 5 स्टार मध्ये जातं। आणि मग जो कामगार रेग्युलर पैसे देतो त्याला त्या सुविधा का नाही, त्या कॅशलेस पण का नाही, त्याची हेळसांड होते, त्याला कागदपत्र आणण्यासाठी हेळसांड होते। आणि मी त्या ठिकाणी अनेक वेळा गेलो, इथून मागच्या आमदार खासदारांना घेऊन गेलो, पण त्यांना तो विषय नीट समजत नाहीये। विषय असा आहे की तिथे फॅसिलिटी नाहीये, डॉक्टर्स कमी आहे। 3 लाख पेशंट जिथे गॅरंटेड आहे तिथे 6-7 डॉक्टर आणि 6-7 स्टाफ, 15-16 स्टाफ वरती 3 लाख लोकांना आपण सुविधा कशी देऊ शकतो? आणि जर मी त्या ठिकाणी लोकांच्या आशीर्वादाने जर पुढे आलो तर मी आत्ताच आपल्याला गॅरंटी देतो की येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी जंग पछाडेल, पण या कामगारांची, त्याच्या हेल्थची काळजी घेण्यासाठी मी हे काम पूर्ण करून दाखवेल आणि एकही कामगाराला वनवन करावं लागणार नाही याची मी खात्री देतो। तो आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरताय, भाजपमधून आपण तिकीट मागितलेलं होतं, पक्षातले आपल्या बरोबर कोणी आहे का? खर तर 10 वर्षानंतर प्रत्येकाला वाटलं की आपण 10 वर्षाचा सध्याच्या आमदारांचा अनुभव पाहता आपण काहीतरी वेगळं करू शकू आणि ते वेगळं करण्याच्या याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी आमची मतं जुळले आणि जवळजवळ 16 लोकांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली। त्यातल्या 13-14 जणांनी तर मीडिया पुढे येऊन सांगितलं, पक्षाला विनंती केली की आमच्यापैकी कोणी द्या, कारण योग्य प्रकारे विकास होत नाही हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं होतं, पण पक्षाने आमची कोणाची त्या ठिकाणी भूमिका ऐकून घेतली नाही। आणि सर्वे कसे केले, काय केले आम्हाला माहित नाही, पण आम्हीच शॉक झालो की हे सर्वे असे कसे असू शकतात। आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की सर्वानुमते एक उमेदवार त्या ठिकाणी आपण उभा करू आणि त्याच्या पाठीशी राहू आणि माझ्या बरोबर सगळे जे काही आमचे पदाधिकारी आहेत हे कदाचित त्यातले 5-7 जण तर उद्या फॉर्म भरायला बरोबर राहतील
आणि बाकीचे हे आतून मला पूर्ण मदत करतील. आणि माझं म्हणणं असं आहे जनतेला, मोठमोठ्या सभा रॅली याच्यापेक्षा मला तुमच्या गल्लीत बोला, मला तुमच्यासाठी काही द्यायचंय आणि ते परमनंट द्यायचंय, ते आयुष्यभर चालू राहणार आहे. तुमच्या मुलाबाळांना त्याचा फायदा होणार आहे, तुमच्या कुटुंबाला आर्थिक फायदा होणार आहे. आणि म्हणून तुमच्या गल्लीबोळात मला बोलून 5, 50, 100 लोकांपुढे मला 2 शब्द बोलण्याची संधी द्या. मी तुमच्याकडे येऊन माझं मत, मला आमदारकी म्हणजे काय आणि मला तुमच्यासाठी काय करायचंय एवढं मला एक संधी द्या. यातूनच मी हा अपक्ष फॉर्म या ठिकाणी उद्या भरतोय. शेवटचा प्रश्न, या ठिकाणी आपण नाशिक शहराचा जर विचार केला, नाशिक पश्चिमचा विचार केला, कामगार वस्ती आहे, या ठिकाणी गुन्हेगारी वृत्ती असो किंवा होणाऱ्या महिलांवरती अत्याचार, या संदर्भात आपण जर आमदार या माध्यमातून आले तर आपण नाशिक पश्चिमचा चेहरा कसा बदलला? हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, पण मी याला कोणत्या अँगलनी पाहतो हे तुम्ही नीट समजून घ्या. माझं म्हणणं आहे की ज्याला काम नाही, जो बेकार आहे, जो सुशिक्षित आहे, त्याला नोकरी धंदा काही नाहीये आणि त्यामुळे त्याचे विचार ह्या सगळ्या गोष्टींकडे जातात. कारण आई वडिलांचा त्याच्या मागे कंट्रोल राहत नाही. हाताला काम नाही म्हणून गुन्हेगार आहे. आणि ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्ही सगळ्यांना काम द्या, कोणाच्याही डोक्यात वाईट विचार येणार नाही आणि तो या शहरासाठी योग्य पद्धतीने काम करेल असं मला वाटतं. पण 10 वर्षामध्ये आयटी पार्क आलेलं नाहीये. प्रत्येक आमदार खासदार सांगतात आम्ही आयटी पार्क आणू, मात्र झालेलं नाही. आपण उद्योजक म्हणून आयटी पार्क कडे कसं बघताय? खरं ती ही मधल्या काळामध्ये खूप मोठी संधी होती. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये किंवा ह्या प्रभागात असलेल्या आंबड एमआयडीसी मध्ये त्या ठिकाणी मोठा भूखंड त्या ठिकाणी आयटी साठी होता. पण राजकीय दृष्ट्या आपण कुठेतरी कमी पडलो आणि एक मनामध्ये असं सगळ्यांचं झालेलं की आयटी आली म्हणजे खूप मोठा पगार देते, हे देते आणि मग ती कंपनी जास्त पगार देईल म्हणून पुढाऱ्यांनीच इतक्या जागा घेऊन ठेवल्या आणि माझीच जागा घ्यावी एमआयडीसीने किंवा माझ्या जागेवरती ती आयटी इंडस्ट्री यावी, यांच्या सगळ्या धडपडीमुळे जो प्लॉट 2-5 लाखाचा होता त्याला 40-50 लाखापर्यंत नेऊन ठेवलं. आणि कुठलाही व्यावसायिक माणूस हा, तुम्ही उलट त्याला कार्पेट टाकलं पाहिजे, त्याला बोलवलं पाहिजे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. बाजूच्या राज्यांमध्ये इंडस्ट्री का वाढते? कारण तिथे शासन बरोबर आहे, तिथले पुढारी बरोबर आहे, तिथले लोक उद्योजक बरोबर आहे आणि इथे मात्र त्या येणाऱ्या उद्योजकाला लुटायचं कसं याचे प्लॅन टाकल्यामुळे या सुशिक्षित कंपन्याच्या आयटी सारख्या ज्या एक ब्रँड होऊ शकतो नाशिक शहराचा. पण ही संधी मी नक्की मिळवून देईल. याच्यासाठी तुम्हाला मला आमदार करून द्यावं लागेल आणि हे मी सक्सेस करून दाखवतो. धन्यवाद तुम्ही मीडियाशी बोलल्याबद्दल. शेवटचा प्रश्न, आपण एक उद्योजक आहात आणि आपण प्रत्येक कामगाराला, सर्वसामान्य माणसाला उद्योजक करण्यासाठी आमदारकी लढवतोय. मात्र सामदान दंड भेद असा वापर देती करणारे मोठे बलाढ्य पक्ष आहेत, यांचा तुमचा अपक्षाचा प्रवास कसा असेल? खरं तर तुम्ही मला पाहिलं असेल, मी आजाद शत्रू आहे. सर्व पक्षीय मला नेते मानतात आणि माझ्याकडून अशी कुठलीच चूक होणार नाही की त्यांना डिवचल्या जाईल. माझा स्वभाव असा आहे की मला या शहरातील गरीबातला गरीब माणूस, कमीत कमी शिकलेला मुलगा, याला व्यावसायिक बनवायचंय, ही काही त्यांच्यासाठी मोठी चुकीची गोष्ट घडणार नाही. आणि जर त्यांना वाटत असेल की हे जे करतायत ते आम्ही करू शकतो, त्यांनी जाहीरपणे भाष्य करून तसे लोकांचे मत वळवावे आणि निवडून यावं. आल्यानंतर नक्कीच ते तुम्ही काम कराल अशी मी पण अपेक्षा करेन. त्याच्यामुळे वाद भानगडी ह्यापासून मी लांब आहे आणि मला खूप किती माणूस मोठा झाला तरी जमिनीवर राहायला पाहिजे, त्याने लोकांची नाळ ओळखली पाहिजे आणि त्या पदाचा, त्या खुर्चीचा योग्य पद्धतीने जनतेसाठी उपयोग करून घ्यायचा आहे.